इथे मी अंडी घेतलेली आहेत. तर मग अंडी शिजवून घेतली, पहिल्यांदा शिजवून घेतली, सोलून घेतली. अंडी शिजवून सोलून घेतली. नंतर ना मग हे दोन असेच ठेवले, ते असंच मुलांसाठी. आणि हे 2-3 तळून घेतले. थोडंसं हळद, मीठ, चटणी तेलात टाकल्या आणि थोडंसं तिथं चिरा पाडल्या आणि असं हे तळून घेतलं तेलातून थोडंसं. अशा प्रकारे तळून घेतलं. नंतर तेलामध्ये तिखट टाकली, चटणी, आपला कांदा लसूण असं ती चटणी टाकली. चटणी टाकली असे 1-1.5 चमचे. त्याच्यामध्ये ना लसूण, खोबरं, जिरं, तेल, कांदा, टोमॅटो, आलं, कोथिंबीर हे सगळं, 2 कांदे, 2 टोमॅटो हे सगळं वाटलेलं वाटण टाकलं. ते चांगलं असं भाजून घ्यायचं. कढईत तेल सुट असतं, त्याच्यामध्ये टाकायची हळद, अशी हळद टाकायची. वड्या शिजले तर आता बंद करायचं वड्याचं. तर अशी हळद टाकायची. डाळ, भात, अंडा कढी, डाळ, भात, अंडा कढी, वरण, कढी आणि कोथिंबीरची वडी उद्यासाठी करून ठेवली. इथे मी अशी कढी करून ठेवली. आपल्या ह्याची कढी केली आहे, दह्याची. डाळ केली, वरण भात केला आणि इथं अंड्याचं कालवण बनवते. मीठ टाकायचं, चमचाभर पीठ टाकायचं. नंतर असं हलवून घ्यायचं चांगलं. पाणी सोडायचं. मसाल्याच्या भांड्यात धुतलेलं पाणी तर असं भाजून घ्यायचं. त्याच्यामध्येच ही अंडी सोडायची अशी तळलेली. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. असं पाणी टाकायचं भरपूर. 1-1.5 ग्लास झालं पाणी. सगळ्यांना पुरेल असं कालवण करायचं. 5-6 माणसांना. जास्त पातळ नाही करायचं, घट्टच करायचं. त्याच्यामध्ये अंडी टाकायची आणि असंही कालवण बनवलं. अंडा कढी अशी बनवली. जास्त पातळ, जास्त घट्ट नाही, पातळच कालवण बनवावं लागतं. ते भाकरी वगैरे कुस्करून खायला. तर अशा प्रकारे मी अंड्याचं कालवण बनवले. त्याला 5-10 मिनटं कढा आला, उकळलं कालवण की बंद करायचा गॅस. ते हे बघा, अशा प्रकारे मी अंड्याचं कालवण बनवलं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर चिरून असं वरती टाकायचं. झालं आपलं अंड्याचं कालवण तयार. तर हे ना 5-10 मिनटं उकळी मारून द्यायची. कढा आला की बंद करायचा गॅस. तर अशा प्रकारे मी अंड्याचं कालवण बनवलेलं आहे. धन्यवाद.